नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद निकम, राम फिजिओथेरपी क्लिनिक. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे, कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथ आहे. आमच्या क्लिनिकला आम्ही बरेच नी पेन म्हणजे गुडघेदुखीचे पेशंट बघतो. मग ते 60 वर्षाचे असो, 70 वर्षाचे असो किंवा 50 वर्षाचे असो. ह्या कॅटेगरीचे पेशंट बऱ्यापैकी आम्ही ऑब्झर्व्ह करतो आहे. तसे जे ॲथलीट आहे, जे रनिंग करतात, जे योगा करतात, जे जिम करतात, असेही पेशंट आम्ही बरेच बघतो. आता जेव्हा गुडघा दुखतोय, तेव्हा फक्त गुडघा असं कन्सिडर नाही करत. आम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. गुडघेदुखीचे काही जे बेसिक कारण आहे, ते तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. जसं हा एक गुडघ्याचा मॉडेल आहे. तर हा वरचा जॉइंट याला फिमर म्हणतो आपण. हा खालचा जॉइंट याला टिबिया म्हणतो. आता गुडघा असा इंडिव्हिज्युअल काम करत नाही. गुडघ्याच्या वरती हिप जॉइंट असतो. गुडघ्याच्या वरती पेल्विस असतं. गुडघ्याच्या खाली अँकल जॉइंट असतो. तर गुडघा जेव्हा दुखतो तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, की हिप जॉइंटची रेंज ऑफ मोशन कमी आहे, जास्त आहे. हिपच्या आजूबाजूचे जे मसल्स आहे असोसिएटेड ते कुठे वीक आहे, आम्हाला ते बघावं लागतं. काय पेल्विसमध्ये, कमरेमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तिथली रेंज ऑफ मोशन हालचाल चेक करावी लागते. अँकल जॉइंटमध्ये रेंज ऑफ मोशन फुल आहे. अँकलचे जे छोटे-छोटे बोन्स आहे, मसल्स आहे, ते व्यवस्थित काम करताय का नाही? तर गुडघ्यादुखीमध्ये आम्हाला ओव्हरऑल 360 डिग्रीमध्ये बघावं लागतं आणि जेव्हा सगळ्या अँगलने आम्ही बघतो, तेव्हा सक्सेसचे चान्सेस जास्त होतात. जसे काही पेशंटला सांगितलं असतं, की गुडघे बदलावे लागतील, टी-के-आर करावं लागेल, तर आमचा प्रयत्न असतो, की काही करून ऑपरेशन टळून जाईल किंवा पोस्टपोन होऊन जाईल. तर बऱ्याच लोकांचं वजन जास्त असतं, तर अशा लोकांना आम्ही व्यायाम पण सांगतो, अ, गुडघ्याचं मोबिलायझेशन पण पण करतो आणि त्यांना एका डायट प्लॅनवर टाकतो. म्हणजे जेणेकरून त्यांचं लवकरात लवकर 10, 15, 20 किलो वजन कमी होईल. जसं की काही पेशंटचे गुडघे बदललेले असतात, टी-के-आर झालेलं असतं आणि गुडघे बदलल्यानंतर लगेच त्यांना चालणं-फिरणं शक्य नसतं. गुडघ्याला, पायाला सूज असते, गुडघ्याला सूज असते, दुखापत असते. तर टोटल नी रिप्लेसमेंट किंवा गुडघे बदलल्यानंतरचे व्यायाम वेगळे असतात. काही व्यायाम आम्ही झोपून सांगतो, बसून सांगतो. टार्गेट असं असतं की विदिन 2 आठवड्यात, 3 आठवड्यात त्यांनी इंडिपेंडंट व्हावं. त्यांना जिना चढता-उतरता यावं, येणं शक्य असो, त्यांना चालता येणं शक्य असो. जे पेशंट आमच्या क्लिनिकपर्यंत येऊ शकत नाही, जे बाहेरगावी असतात, ते आम्हाला कधीही ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतात. तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्हाला वाटतंय कोणाचे गुडघे दुखताय, कोणाला जॉइंटचा प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, तर ते आम्हाला ऑनलाईन WhatsApp थ्रू किंवा Google व्हिडिओवरती पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. आमचा दवाखान्याचा पत्ता, वेगवेगळे फोन नंबर मी खाली मेन्शन केले. तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा.